भाऊसाहेब रंगारी या ठिकाणी तुम्ही आलात, दर्शन घेतलात, तर काय मागितलं देवाकडे? खरं तर पुणेकरांना सर्वप्रथम गणेश जयंतीच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। आज मी स्वतःलाच खूप भाग्यशाली समजतोय की ज्यांनी पुण्यामध्ये गणेशोत्सव चालू केला, भाऊसाहेब रंगारी या मंडळासाठी मी आवर्जून या मंडळाचे संस्थापक, या मंडळाचे जे सर्व सहकार्य करतात आणि माझे मित्र पुनीत बालन यांना स्वतः फोन करून मी आज गणपतीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले। खरं तर माझ्या आयुष्यातील हा पहिला क्षण आणि लक्षात राहण्यासारखा हा क्षण असणार आहे। मी गणरायाचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्व गणेश भक्तांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे आणि त्यांचे आरोग्य उत्तम प्रकारे राहू, हीच गणरायाचरणी माझी प्रार्थना असेल। पुणे शहरात त्यांनी डीजे मुक्त गणेशोत्सव केलाय, पुणे शहरात केलाय, तिकडे पीसीएमसीला पण असं काय आव्हान करणार? पीसीएमसीला पुण्याची परंपरा गणेशोत्सवाची, गणेशोत्सव ज्या पद्धतीने पुण्यामध्ये साजरा केला जातो त्याच धर्तीवरती, त्याच खालोखाल पिंपरी चिंचवड शहरामध्ये गणेशोत्सव अतिशय उत्साहाने आणि जोमामध्ये साजरा केला जातो। आज तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण जगामधनं भाऊसाहेब रंगारी हा गणपती पाहण्यासाठी गणेश भक्त या ठिकाणी आवर्जून येतात। अण्णा, आज दुसरा दिवस आहे जरांगेंच्या उपोषणाचा मुंबईमध्ये, परिस्थिती जरा आता आपण गणेश जयंतीच्या निमित्ताने माझी पुण्यामध्ये विजिट आहे, त्यामुळे त्याबद्दल बोलणं उचित राहील।